नमस्कार. छायाच रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून खूपच मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. याबरोबरच कांद्याची तिखट चटणी बनवणार आहोत, जी या रेसिपीबरोबर अगदी अप्रतिम लागते. चला तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी एक बाउल घेतला आहे. आता यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. इथे थोडंसं आंबट दही मी घेतलं आहे. इथे मी कपाने दही मोजून घेतलं आहे. तुम्ही घरातल्या कुठल्याही वाटीने मोजून घेतलं तरी चालेल. आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. मला खूप अशा कमेंट्स येतात की बेकिंग सोडा न घालता रेसिपी दाखवा. तर हीच रेसिपी बेकिंग सोडा न घालता कशी बनवायची ते मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बेकिंग सोडा घातल्यानंतर आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. तर इथे मी पहा एक विस्कर घेतला आहे. याने हे छान असं 3 ते 4 मिनटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर दही आणि सोडा हे छान असं एकजीव केल्यानंतर दही मस्त असं हलकं फुलकं होतं. जसं आपण केकसाठी क्रीम बीट करतो त्याप्रमाणे याचं टेक्स्चर होतं. तर हे असं मी 3 ते 4 मिनटं फेटून घेतलं आहे. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. इथे मी त्याच कपाने अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. हे घालायचं आहे. यानंतर 2 मोठे चमचे रवा घालायचा आहे. रव्यामुळे रेसिपी मस्त कुरकुरीत होईल. रवा नसेल तर तुम्ही याऐवजी तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता. आता हे आपण एकजीव करून घेऊया. दही, गव्हाचं पीठ, रवा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपण लागलं तर पाणी घालू. ह्याचं आपल्याला घट्ट असंच पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता मी इथे पहा अर्धा कप पाणी घेतलं आहे. त्यातलं 2 चमचे इथे पाणी मी घातलं आहे. खूपच कमी पाणी लागतं हे पीठ तयार करायला, त्यामुळे एकत्र अजिबात पाणी घालू नका. आणखी 2 चमचे घातलं. सगळ्या याच्यातल्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर गव्हाच्या पिठापासून बनणारी अगदी साधी सोपी आणि तितकीच चवदार अशी ही रेसिपी आहे. तर हे पीठ मी असं मस्त एकजीव केलं आणि इथे पहा मला अर्ध्या कपातलं साधारण 2 ते 3 चमचे पाणी लागले. आता हे पीठ आपल्याला हाताने छान असं फेटून घ्यायचं आहे. हात स्वच्छ मी धुवून घेतला. आता हे छान असं फेटायचं, ज्याच्यामुळे हे पीठ अगदी हलकं फुलकं होईल आणि आपली रेसिपी छान जाळीदार होईल. तर ही प्रोसेस खूपच गरजेची आहे. तर 3 ते 4 मिनटं हे छान पीठ असं एकाच दिशेने असं छान फेटून घ्या. हे पीठ असं मी फेटून घेतलं आहे. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घालते आहे. एक छोट्या आकाराचा कांदा इथे मी घेतला. कढीपत्ता घालायचा आहे बारीक चिरून. यानंतर किसलेलं आलं घालायचं आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. याबरोबरच तुम्ही काळी मिरी पूडसुद्धा घालू शकता. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आता इथे सगळं साहित्य घालून झालं आहे. हे आपण एकजीव करून घेऊया. तर हे पीठ आपलं तयार आहे. हे आता आपल्याला झाकून कमीत कमी अर्धा तासासाठी ठेवायचं आहे. आता इथे जर तुम्हाला या रेसिपीमध्ये बेकिंग सोडा घालायचा नसेल तर हे पीठ तुम्हाला कमीत कमी 2 तासासाठी फर्मेंट होण्यासाठी असं झाकून ठेवायचं आहे. यामुळे 2 तासामध्ये पीठ छान फर्मेंट होईल आणि आपली रेसिपी छान इनो किंवा सोडा न घालता जाळीदार अशी होईल. पीठ फर्मेंट होतं आहे तोपर्यंत आपण ही मस्त अशी कांद्याची चटणी बनवून घेऊया. तर ही चटणी बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लाल मिरच्या घातल्यात. तर ह्या मिरच्या मी
अर्धा तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या. बेडगी मिरची आहे. तुमच्याकडे जर एवढा वेळ नसेल तर तुम्ही ह्या पाण्यामध्ये उकळून घेऊ शकता, म्हणजे ह्या सॉफ्ट होतील आणि मिक्सरमध्ये पटकन बारीक होतील. तर ह्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आहेत. यानंतर इथे चिरलेला कांदा घालायचा आहे. तर एक मध्यम आकाराचा कांदा इथे मी घेतला आहे. थोडीशी चिंच घालायची यामध्ये, मस्त आंबटपणा येईल चटणीला. आणि थोडासा इथे गूळ घालायचा आहे, असा चिरून घेतला आहे गूळ. तर याच्यामुळे आपली चटणी अजिबात गोड होणार नाही, पण तिखटपणा बॅलन्स व्हायला मदत होईल. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. जास्त पाणी घालायचं नाही, आपल्या ही चटणी थोडीशी घट्टच हवी आहे. तर पहा, ही अशी मी जाडसर वाटून घेतले. आता या चटणीला आपण फोडणी देऊया. तर फोडणीसाठी इथे मी तडका पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं आहे. आता इथे अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की इथे 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे. तर कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. 1 लाल मिरची घालायची आहे तुकडे करून. डाळीचा रंग बदलला आहे. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे. मिक्स करूया याला. आणि जी आपण चटणी वाटून घेतली होती ती यामध्ये घालायची आहे. गॅस बंद आहे. मिक्स करून घेऊया. तरी खूपच मस्त अशी आपली चटणी तयार आहे. रंगसुद्धा पाहू शकता किती मस्त आला चटणीला. तर तिखट, आंबट आणि थोडीशी गोड अशी ही चटणी खूपच मस्त अशी लागते या रेसिपी बरोबर. तर तुम्ही ही नक्की करून पहा. एक वेगळ्या प्रकारची अशी ही चटणी आहे. अशी चटणी तुम्ही याआधी कधीच बनवली नसेल, एकदा बनवून पहा. तर चटणी मी ह्या बाउलमध्ये काढून घेतली आहे. तर ही मस्त अशी आपली चटणी तयार आहे. चटणी आता तयार आहे. आता आपण पुढची कृती करूया. तर जे आपण पीठ झाकून ठेवलं होतं ते पाहूया. तर हे आता छान फर्मेंट झालं आहे आणि यामध्ये आपण रवा घातला होता, त्यामुळे हे आधीपेक्षा घट्टसुद्धा झालं आहे. तर याचे असं आपल्याला आता बोंडं बनवायचे आहेत किंवा पकोडे बनवायचे आहेत. तर असं आपल्याला पीठ हवं आहे, घट्ट हवं आहे. जर हे तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालू शकता. तर आता याचे आपण पकोडे किंवा बोंडं बनवणार आहोत. तर इथे मी तेल असं मस्त गरम करून घेतलं आहे. नंतर गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि असे हे गोल आकाराचे पकोडे यामध्ये सोडायचे आहेत. थंड तेल असताना जर तुम्ही हे बोंडं सोडले तर ते खूपच तेलकट होतात. म्हणून आधी तेल छान गरम करून घ्यायचं आणि मगच हे यामध्ये सोडायचे. आणि आता मंद फ्लेमवरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे हे आतपर्यंत छान फ्राय होतील. पहा, आपण हे पीठ फर्मेंट केलं त्यामुळे मस्त असे हे हलके फुलके होतात. तर मस्त रंग आलाय. काढून घेऊया. तुमच्याकडे जर वेळ असेल आणि तुम्हाला यामध्ये सोडा घालायचा नसेल तर तुम्ही 2 तास फर्मेंट करून हे बनवू शकता. तर इथे मी सगळे बोंडं फ्राय करून घेतलेत, चटणीबरोबर सर्व केलेत. दिसायला जितके मस्त दिसत आहेत तितकेच हे चवीला अप्रतिम आहेत. तुम्ही पाहू शकता, वरून अगदी क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे खूप छान लागतात. तर नाश्त्यासाठी, टिफिनसाठी तुम्ही हे बनवू शकता. मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी चटपटीत काहीतरी हवं असतं, तर हे अगदी छान असे आहेत. तर तुम्हाला मी एक तोडून दाखवते. वरून मस्त क्रिस्पी आणि आतून पहा अगदी जाळीदार असे हे तयार झालेत. आणि ही एक वेगळ्या प्रकारची चटणी तुम्ही नक्की ट्राय करून पहा.
तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.